आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। सध्या हे पळून जाण्याचा फेड तर एवढा आलाय महाराज, खऱ्या अर्थानं आमची निम्मी तरुणाई बर्बाद झाली महाराज। तुमचा बाप दिवसाची रात्र करतोय, रात्रीचा दिवस करतोय। अरे त्याला वीज वितरण कंपनीने एकीकडे मारलंय तर रात्रीचा बॅटरी घेऊन मात्र तो आपल्या शेतामध्ये काबाड कष्ट आपल्या लेकरांसाठी करतोय। आणि तेच लेकरू जर एक दिवस त्या बापाचं तोंड काळं करून पळून जाणार असेल तर बाप विचार करतो माझ्या पोटी लेकरू जन्माला का आलं। अरे त्या बापानं कष्टानं तुम्हाला वाढवलंय आणि तुम्ही खऱ्या अर्थानं पळून जाता, त्या बापाची मान खाली जाताना तुम्हाला काहीच वाटत नाही। अरे तर बाप खऱ्या अर्थानं पळून गेल्यानंतर कसली मर्दानगी रे। वरून तुम्ही सांगता आम्ही प्रेम केलंय प्रेम। अरे प्रेम 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 काय म्हणतोस, प्रेम 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 म्हणतोस आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ मात्र विसरून जातोस। खऱ्या प्रेमामध्ये काहीच मिळवायचं नसतं। आम्हाला राधाकृष्णांनी सांगितलंय खऱ्या प्रेमामध्ये मुक्त असताना फक्त उधळायचं असतं। अरे प्रेम 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 म्हणून तिला पळून नेतोस, पण पळून जाऊन वेड्या विचार कर आयुष्यात नक्की तू काय मिळवतोस। तुला वाटत असेल पळून जाऊन तू तिला मिळवलं, पण तिला मिळवायच्या नादामध्ये तिचा माहेर मात्र तिच्यासाठी कायमचं गमावलंस। सांगणारे वेड्या पळून जाऊन त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलंस। तुला वाटत असेल पळून गेल्यानंतर खऱ्या अर्थानं तुझ्या आई वडिलांना समजावून सांगून तुझं घर तू परत मिळवलंस, पण वेड्या तिचं माहेर मात्र आयुष्यभरासाठी कायमचं तिच्यापासून तोडून टाकलंस। सांगणारे वेड्या त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलंस। तुला वाटत असेल की तू तिला पळून नेल्यानंतर तुझ्या भावाला तू मर्दानगी दाखवली असशील, अरे पण वेड्या गावात सन्मानानं फिरणाऱ्या तिच्या भावाला मात्र आयुष्यभरासाठी खाली मान झुकवायला लावलीस। सांगणारे वेड्या पळून जाऊन त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलंस। तू म्हणत असेल पळून जाऊन मी माझं स्वप्न पूर्ण केलं, अरे पण काबाड कष्ट करून कन्यादानाचं स्वप्न पाहणाऱ्या तिच्या बापाचं स्वप्न मात्र आयुष्यभरासाठी हिरावून घेतलंस। सांगणारे वेड्या पळून जाऊन तू नक्की काय मिळवलंस। तुम्हाला वाटत असेल पळून जाऊन आम्ही आमची सगळी स्वप्न पूर्ण केली, पण तिच्या आईला तिच्या बापाला तिच्या भावाला नव्हे तर माहेर आणि सासराला दुखवून आयुष्यात एकदा शांत विचार करून पहा नक्की आम्ही काय मिळवलं। बाळांनो खऱ्या अर्थानं ती आई असते आणि तो बाप असतो रे। त्या बापाला आयुष्यात कधीच काही नको असतो। तो बाप तुमच्यासाठी रात्रीचा दिवस करत असतो आणि तुमची आई दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम आपल्या लेकरांसाठी करत असते। पण तीच लेकरं ज्यावेळी त्या आई बापाला धोका देतात ना, त्या आई बापाची होणारी अवस्था शब्दात मांडता येत नाही। बाळांनो तुमचा बाप आयुष्यात एकदाच रडला ज्यावेळेस तुम्ही जन्माला आलात ना। बाळांनो त्यावेळेस त्याच्याकडे डिलिव्हरीचे पैसे भरायला सुद्धा पैसे नव्हते। अनेकांच्या पायावर डोकं त्या बापानं टेकवलं, तेव्हा तुम्ही जन्माला आलात, तेव्हा तो बाप आयुष्यात पहिल्यांदा रडला आणि तुम्ही गेल्यानंतर तो बाप दुसऱ्यांदा रडला। त्या बापाची होणारी अवस्था कधी शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय? अरे तो बाप कधीच बोलू शकत नाही, म्हणून तो बाप कधी कधी पत्राचा आधार घेतो आणि आपल्या पळून गेलेल्या लेकी पुढं आपल्या भावना मात्र मोकळ्या करतो। तो बाप आपल्या त्या पळून गेलेल्या लेकीला सांगत असतो माझ्या बहिणीनं कानाचे पडदे उडे ठेवून ऐका। तो बाप सांगतो प्रिय बाळा मोबाईलच्या जमान्यातही मी तुला आज पत्र लिहितोय, कारण अगदी तसंच आहे। कारण खऱ्या अर्थानं तू कॉलेजला जात असताना काळजी वाटत होती, म्हणून उसने मित्राकडून पैसे घेऊन घेतलेला मोबाईल तर कालपासून तू फक्त बंद करून ठेवलास बाळा। तू तर फक्त मोबाईल बंद केला रे लेकरा, पण तुझ्या आईनं समाजाच्या नजरा चुकवत कालपासून घराचा दरवाजाच बंद केलाय रे लेकरा। बाळा का केलंस रे असं? मनात खूप सारे प्रश्न निर्माण झाले, म्हणून आज पत्राचा आधार घेऊन लेकरा तुझ्याशी मन मोकळं करतोय रे। बाळा काय चूक होती आम्हा साऱ्यांची की आम्हाला क्षणात तू पोरकं करून गेलीस? बाळा काय चूक होती तुझ्या आईची जिनं घासातला घास तुझ्यासाठी काढून ठेवला? बाळा काय चूक होती तुझ्या दादाची ज्यानं भाऊ बीजेला रक्षाबंधनला तू मागेल ते दिलं? बाळा काय चूक होती या बापाची ज्यानं दिवसाची रात्र तुझ्यासाठी करून आयुष्यभर फक्त तुझ्यासाठी जगत राहिला? अरे सांगणारे बाळा काय चूक होती आम्हा साऱ्यांची की आम्हाला तू क्षणात पोरकं करून गेली? बाळा अरे कुणाच्या तरी प्रेमासाठी क्षणिक प्रेमासाठी या माय बापाचं प्रेम विसरली? बाळा ज्या आईनं दिवसाची रात्र केली आणि खऱ्या अर्थानं तुझ्यासाठी तिनं स्वतःच्या रक्ताचं पाणी केलंस, त्या आईचं प्रेम विसरलीस? ज्या बापानं खऱ्या अर्थानं दिवसाची रात्र केली बाळा, अरे तुझ्या लग्नाचं स्वप्न पाहण्यासाठी तू जन्मल्यापासून पैसे वाचवायचे म्हणून खऱ्या अर्थानं दाढीचा साबण सुद्धा मी कधी आणला नाही रे। मुरीमध्ये असणाऱ्या आंघोळीच्या साबणानं माझी दाढी खरवडली, पण मी मात्र समाजासमोर ताट उभा राहिलो। मान्य बाळा माझी परिस्थिती नाजूक आहे रे, मी गरीब असेल, पण बाळा मला गाव भिकारी म्हणत होतं रे, पण त्या गावाला मी सांगत होतो अरे लाख पैशानं मी गरीब असेल, पण माझी दोन्ही लेकरं म्हणजे माझे कोहिनूर हिरे आहेत।
पण ज्या समाजासमोर कॉलर ताट करून मी सांगत होतो ना बाळा, आज तो समाज माझ्यावर फिदी फिदी हसतोय, कारण त्यातला एक हिरा कालपासून काळा पडलाय रे बाळा. बाळा काय चूक होती तुझ्या दादाची, ज्यानं सर्वस्व तुला दिलं. बाळा तू शाळेत तुझा पहिला दिवस होता ना, त्या शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेमध्ये तुला सोडल्यानंतर अरे माझं लेकरू माझ्यापासून दूर होणार म्हणून एक दिवस हमसून हमसून रडला रे तुझा हा बाप. तू जरा आजारी पडली ना बाळा, संध्याकाळवर तू आथरुणावर असायची, तुझ्या अंगाला ताप फणफणला की मी बाहेर सगळ्यांसमोर नको म्हणून बाहेर जाऊन धाय मोकळून रडायचो रे, कारण माझं काळीज होतीस तू बाळा. पण विसरून गेलीस आम्हाला बाळा, विसरून गेलीस. सांग ना रे बाळा, अरे तुझा दादा कालपर्यंत गावात स्वाभिमानानं फिरत होता बाळा, पण आज तोच तुझा दादा घराचा दरवाजा बंद करून हमसून हमसून रडतोय रे बाळा. का? त्याची ताई सासरी गेली म्हणून नाही बाळा, तर त्याची ताई कुणासाठी तरी वेडीपिसी होऊन पळून गेलीये ना म्हणून. बाळा तुझ्या आईनं तर कालपासून अन्न पाणी तोडलंय रे. तिची लेक सासरी गेली म्हणून नाही बाळा, तर तिची लेक कुणासाठी तरी वेडीपिसी होऊन तिचं काळीज पिळवटून निघून गेली ना म्हणून. तुझा हा बाप तर वेडापिसा झालाय रे बाळा, त्याला काहीच कळत नाही. अरे बाळा कालपर्यंत मी गावाला ज्या सांगत होतो ना, माझी लेकरं माझे कोहिनूर हिरे आहेत, तो समाज माझ्यावर फिदी फिदी असतोय. तू जन्माला आलीस ना बाळा, अरे तुझ्या बाळकपणाचे पैसे भरायला दुसऱ्या कोण अनेक 2% 3% पैसे आणले रे बाळा. ते पैसे आणून लोकांच्या तोंडात बर्फी घातली ना बाळा, पण आज तीच लोक तुझ्या जाण्यानं माझ्या तोंडात शेण कोंबतायत रे बाळा. तुला जायचं होतं ना बाळा, आडकाठी नसती केली रे मी, पण माझं कुठंतरी चुकलंच ना रे. रात्रीचा दिवस तुझ्यासाठी केला, पण कुठंतरी माझी काहीतरी चूक झालीच ना रे बाळा, म्हणून तर माझ्या चिवूचा जीव भलतीकडे अडकून पडला ना रे बाळा. जायचं होतं तुला तर आपल्या रात्री गोड शिरा बनवला असतास आणि त्या गोड शिऱ्यामध्ये काहीतरी औषध टाकलं असतं आणि रात्रीचा तो गोड शिरा तुझ्या गोड हाताने आनंदाने भरवला असता, तर सकाळची ही वेळ पाहण्याची वेळ झाली नसती ना रे बाळा. झाली चूक तुझी. तू म्हणत असशील तो तुझा प्रेम आहे, तो तुझ्यासाठी वेडापिस आहे, तो तुझा जीव आहे, पण बाळा तो तर फक्त तुझा जीव आहे रे, पण हा बाप मात्र तुझ्यासाठी कोणत्याही क्षणी जीव देऊ शकतो. हे एवढ्या वर्षात नाही समजलं तुला, एवढ्या वर्षात नाही समजलं. झाली चूक तुझी बाळा, झाली चूक तुझी. आज नाही कळायची, पण जर कधी या बापाची गरज पडली ना लेकरा, धावते कसलाही विचार न करता हा बाप तुला मुक्त असताना कुशीत घेईल, कारण हा एक बाप आहे बाळा, हा एक बाप आहे, हा एक बाप आहे. तुझ्यावर जीव ओवाळून टाकणारा आणि तुझ्या श्वासातच स्वतःचा श्वास झोपणारा तुझा बाप. माझ्या बहिणींनो, आज माझं कीर्तन पटलं नाही, मला परत तुमच्या गावात कधी बोलू नका, पण बसलेल्या प्रत्येक बाईच्या चरणावरती आज भाऊ या नात्यानं स्पर्श करतो आणि हात जोडून विनंती करतो. तुम्ही एक वेळा शाळेत शिकला नाहीत ना तरी चालेल, पण तुमच्या कष्टासाठी तुमच्यासाठी या आई बापानं दिवसाचा रात्र आणि रात्रीचा दिवस केलाय. त्या आई बापाची मान कधी खाली होणार नाही असं तुमचं जीवन घडवा. आजची सेवा खऱ्या अर्थानं तुमची माहीत नाही, भगवंताच्या दरबारात यशस्वी असेल माईबाप, यशस्वी असेल विठ्ठल.